राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. कापूस पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता. समुद्रपूर कापूस बाजारभाव, भिवापूर कापूस बाजारभाव, राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेड कापूस बाजारभाव, हिंगणघाट कापूस बाजारभाव. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. चला तर जाणून घेऊया इथून पुढे कापूस बाजारभाव कसा असणार आहे. सविस्तर कापूस बाजाराची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. सर्वात कमी दर, सर्वोत्तम दर आणि सरासरी बाजारभाव कापसाचे सविस्तर रोजच्या रोज अपडेट बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला अपडेट बघायचे आहे. हिंगणघाट 8,500 क्विंटल अवकाळी 7,700 रुपये ते 8,700 रुपये. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापसाचा बाजारभाव 77 ते 87 रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा कापसाला तेजी आहे. पुलगाव मार्केटमध्ये सुद्धा आजच्या मितीला 8,750 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे. 1725 क्विंटल अवकाळी 6,900 रुपये ते 8,750 रुपये. पुलगाव बाजार समितीमध्ये सरासरी दर 69 ते 87.5 रुपयापर्यंत. पुलगाव बाजार समितीमध्ये देऊळगाव राजा 620 क्विंटल अवकाळी 7,100 रुपये ते 8,650 रुपयापर्यंत. देऊळगाव राजाचा आजचा कापूस बाजारभाव 71 ते 86.5 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. सिंधी मार्केट 1126 क्विंटल अवकाळी 7,500 रुपये ते 8,320 रुपये. सिंधी बाजार समितीतील आजचा कापूस बाजार सरासरी दर 75 ते 83.20 रुपये. वर्धा 450 क्विंटल अवकाळी 6,500 ते 8,430 रुपये प्रति क्विंटलचा. वर्धा बाजार समितीमध्ये सरासरी दर 65 ते 84.3 रुपये. राळेगाव 1958 क्विंटल अवकाळी 7,500 रुपये ते 8,540 रुपये. राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 75 ते 86 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा कापूस बाजाराची सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी भद्रावती असेल, राळेगाव असेल, हिंगणघाट असेल, अमरावती असेल, काटोल असेल, भिवापूर असेल,